नाशिकमधील वणी पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्यांनी दारू तस्कर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमांसोबत वाढदिवस साजरा केलाय। अतिशय धक्कादायक बातमी आपण नाशिकमधली पाहतोय। विजय कोठावळे असं अधिकाऱ्याचं नाव असून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत। अवैध धंदे चालकांनी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत पोलिसांसोबत असलेले संबंध उघड केलेत। त्यामुळे आता नाशिक ग्रामीण पोलिसांचा कारभारच सध्या वादात ठरतोय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेशजी, अतिशय धक्कादायक बातमी नाशिकमधील वणी पोलीस ठाण्यातली ही दृश्य आहेत, काय नेमकं घडलंय? खरं तर शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरे करणं हे बेकायदेशीर असं आहे। मात्र हे वणी पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला वाढदिवस साजरा केला जातोय आणि विशेष म्हणजे कुठल्या सर्वसामान्य लोकांसोबत वा प्रतिष्ठित लोकांसोबत नाही, तर अवैध व्यवसाय चालवणाऱ्या गुन्हेगारांसोबतच या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन केलेलं उपनिरीक्षकाकडून या ठिकाणी दिसून येत आहे। हा फोटो आज सोशल माध्यमांवर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यपद्धती आणि एकूणच विविध ठिकाणी होणाऱ्या घटना बघता ग्रामीण पोलिसांनी आता आपल्या कर्मचाऱ्यांवर किंवा पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे। यामुळे एकूणच समाजामध्ये एक चुकीचा मेसेज या ठिकाणी प्रसारित होत आहे। नक्कीच धन्यवाद योगेशजी, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या फोटोंच्या माध्यमातून पोलिसांची जी प्रतिमा आहे ती डागाळण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही।